मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर सकाळ सकाळच लवकर उठलो होतो मित्रांनो, म्हणलं की शंभू महादेवाच्या देवदर्शनासाठी जावं। हो का, ही पलीकडे बघताय का, ही गावातलंच मंदिर आहे महादेवाचं। सकाळी 6 वाजता उठलो, दर्शन घेतलं तिथलं। आता परत एकदा आलतो दर्शनाला। आता म्हणलं पलीकडं पण एक छोट्याशा बारक्या डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे, तिथं जाऊन दर्शन घ्यावं। तर बघा हा आसपासचा परिसर किती भारी वाटतोय। ही जी सगळी मोकळी जागा बघताय का नाही मित्रांनो, हो का, इकडची पण सगळी मोकळी जागा। ही सगळी जागा इथं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते बरड गावामध्ये। वातावरण खूप छान असतं मित्रांनो। असं मंदिर आहे मित्रांनो हाईटवरनं, शेजारीच पाण्याची टाकी आहे। आणि आता थोड्याच वेळात आपण तिथे पोचतोय। देवदर्शन घेण्यासाठी खूप भारी वाटतं बरं का महादेवाच्या मंदिरामध्ये। आता इथं उन्हाळ्यामुळं थोडीशी पाण्याची कमतरता आहे, त्याच्यामुळं थोडंसं झाडं अशी सुकल्यागत वाटते। ती पावसाळ्यात टवटवीत झाडं, हो का, चिमण्याचा कसा कालवा चिवचिव ऐकू येतोय बघा। वातावरण लय भारी वाटतं पावसाळ्यात इकडं। हो का, ही सगळी अशी मोकळी जागा आहे बघा। इकडं अशीच शाळा आहे बघा, हायस्कूल शाळा, कॉलेज आहे, हायस्कूल शाळा प्लस कॉलेज। आता थोड्याच वेळात भावांना आम्ही पोचल तिथं बघा। गावातनं जास्त लांब नाही मंदिर, आता जाऊ शकतो तिथपर्यंत। पावसाळ्यात खरं तर खूप छान वाटतं इथं, मस्त असं ह्या माळरानात सगळी झाडी झुडपं येते, ती हिरवगार गावात असतं, भारी वाटतं। शेजारीच हो का इकडं अशी घरं येते, माणसं राहायला आहे ती तिथं, आणि लय भारी वाटतं। तुम्ही मित्रांनो गेलता का नाही कुठं देवदर्शनासाठी? कसं वाटतंय मंदिर? हे मंदिर कसं वाटतंय? हे मंदिर एक नंबर आहे। पण माणसं काय करते, ती शिवरात्र असली काय असली की सगळं गाव देवाला येतं, पण हिरीवारी येत नाही ती। हो का, हे असं मंदिर आहे मित्रांनो। पूर्ण असा परिसर दाखवा। गावाकडचा परिसर मित्रांनो, हा गावाकडचा परिसर आहे बघा, कसं वाटतंय, भारी भारी। असं ही बरड गाव आहे मित्रांनो आमचं। तो का तिकडं ती पुणे पंढरपूर रस्ता आहे मित्रांनो। एकदम भारी असं वातावरण आहे। आणि कसं होतं, शहरातलं आयुष्य जगण्यापेक्षा खेडेगावात भारी वाटतं। एवढ्या लोकांच्या गर्दीत राहू वाटत नाही। खेड्यात आपलं कसं मनसोक्त हवा, मनसोक्त निसर्ग बिसर्ग, एक नंबर असं वातावरण आहे। हो काय, आमचं मामा आलं देवदर्शन घ्यायसाठी। जयशंकर, काय चाललंय मामा? तरी पण आपलं देवदर्शनासाठी वेळ काढला। रानात काय लावलंय आता? हो काही बरडगावचे सुप्रसिद्ध बागायतदार आहे ते मित्रांनो। हो का, ह्यो आपला मित्र आहे लहरी भाई। भावा काय चाललंय मग? काय नाही, निवांत बघ झालं। आता देवदर्शन आलो, जरा फिरलो, वातावरणचा आनंद लुटला। भारी वाटतंय का वातावरण? मग एकदम एक नंबर आहे। कामधंद्याचं कसं काय नियोजन आहे? कामधंद्याचं आता काय चालूच राहणार आहे, काहीतरी बघावंच लागणार ना।
कामधंदा हा केलाच पाहिजे. मग काय तर माझी बी कामं स्लॅकच चालले ती, त्याच्यामुळे आता कामं नसली तर गरीबाकडे कुठनं पैसे येणार. त्याशिवाय नाही, आपल्याला काम तर केलंच पाहिजे. पैसे काय कोणी कोणाला देऊ शकत नाही. बरोबर आहे की ज्याचं त्याला प्रत्येकाला गरज पडलं. असते. हा, प्रत्येकाला अडचण आहे, गरज आहे. आपली अडचण आपणच दूर केली पाहिजे आणि ती कष्टाशिवाय होत नाही. तुम्ही कशाची कामं करता? काम आपली म्हणजे जे लागेल तसं, आणि दुसरं काम म्हणजे आपण ड्रिपचं करतो, पाईपलाईनचं करतो. शिवाय जी भेटतील ती कामं करून आपलं कसं पोट भरायचं, दिवस घालवायचे, काहीतरी कामधंदा पाहिजेलच ना. मग काय मित्रांनो, कोणाची ड्रिपची ह्याची कामं असली तर सांगत जावा, एकदम योग्य रेटमध्ये कामं करून दिली जातील. मी पण स्लायडिंगच्या खिडक्याची कामं करतो मित्रांनो. कोणाचे काय कामं असली काय असले तर सांगत जावा आम्हाला. कसं आहे, UP बिहारवाल्यांना कामं देण्यापेक्षा मराठी माणसाला पण कामं देऊन बघा, चांगल्या योग्य रेटमध्ये काम करून देऊ तुमचं. काय भावा? योग्य पद्धतीने आणि कामाची क्वालिटी कशी असते? कामाची क्वालिटी एक नंबर भेटते. ह्यांच्या बी खिडक्या मीच बसवल्या आहेत, त्याच्यामुळे ही एवढं सांगते ते मित्रांनो. एकदा तुमचं काम देऊन बघा स्लायडिंगचं, तुमच्या पण खिडक्या एक नंबर बनवून देऊ. आणि आमचं गाव आहे बरड बघा, बरडच्या आसपास कुणाचे काय कामं करायचे असले तरी पण सांगा. बाकी काय चाललं आहे तुमचं मग? हा व्हिडिओ कुठपर्यंत गेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. आम्हाला पण कळेल की महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात आमचे व्हिडिओ बघतात माणसं ती. चालतं. जय शंकर.